आपण जाणार आहोत बाल्कनीमध्ये. बाल्कनीमध्ये एक वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती तुम्हाला दिसण्यात येणार आहे या बिग बॉसच्या नवीन सीझनमध्ये. तर नक्कीच चला मग बघूया आपण नवीन कलाकृती. बिग बॉस मराठी नवीन सीझनमध्ये आता आपण बघत आहोत एक नवीन कलाकृती आणि नवीन कला आणि नवीन होस्ट. आणि आता बघा नवीन कलाकृती कशी बनवण्यात आलेली आहे. आता तुम्ही बघतच राहा की एक एक वस्तू तुम्हाला दिसत जाईल या नवीन सीझनमध्ये. कलाकृती बघा कशी केली गेलेली आहे आणि खरोखरच ह्या सीझनमध्ये काय ना काय ते शिकूनच जाणार आहे आणि काय ना काय नाही समज आपले जे कंटेस्टंट आहे त्यांना काय ना दाखवणार, जे उद्देश दाखवणार आहे तर काय घडणार आहे काय नाही हे आता तुम्हाला पुढच्या सीझनमध्येच कळणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे ही कलाकृती तयार करण्यात आलेली आहे. अतिशय एक प्रकारे त्या कलाकृतीने पूर्ण मेहनतीने एवढा मोठा सेट उभा केला आहे. खरोखरच ह्याच्यामध्ये काय ना काय नवीन दिसून येतं आहे. याच्या आधी पण मी सर्व जे बिग बॉस बघितले पण त्याच्यामध्ये याच्यापेक्षा हा चांगला अतिउत्तम वाटतो. खरोखरच ह्याच्यामध्ये किती पण अपेक्षा करावी तेवढी कमीच आहे. पण नवीन सीझन आहे तर काहीतरी नवीनच घडणार आहे. आणि खरोखर आणि याच्या सोबतीला जे रितेश देशमुख येणार म्हटल्यावर काही ना काहीतरी कल्ला होणारच आहे. तर आपण हा सीझन न चुकवता सीझन कंटिन्यू बघत राहा. काय घडणार आहे काय होणार आहे ते तुमच्या आता ह्याच्या पुढच्या दिवसामध्ये तुम्हाला कळणार आहे. चला मग आता पुढे आपण बघूया अजून काय गोष्टी दिसून येतात. बिग बॉस मराठी या नवीन सीझनमध्ये एक वेगळा अनुभव, एक वेगळा एक्साइटमेंट, ना कल्ला ना गल्ला आणि काय घडणार आहे हे आता तुम्हाला पुढच्या काही दिवसातच कळणार आहे. तर आता आपण आलो ना ह्या डायनिंग टेबलवरती. ह्या डायनिंग टेबलवरती पण काय ना होत असतं ना, जेवणावरून कशानं होत असतं. पण शेवटी इकडची मजा वेगळीच असते किंवा पुढच्या या होणाऱ्या सीझनमध्येच तुम्हाला दिसून येणार आहे. तर हा डायनिंग टेबल पहा अतिशय सुंदर तरी पद्धतीने सजवण्यात आलेला आहे. याच्यामध्ये झाडाची फांदी आहे. झाडाच्या फांदीचा आकार देऊन त्याच्यावरती काच ठेवलेली आहे. काचेवर त्याची त्या बसण्याची ज्या खुर्च्या आहेत ते पण एक अँटिक टाईपच्या खुर्च्या आहेत. एक्साइटेड जे माणूस जो बघणार तो बघतच राहणार आहे असा हा नवीन तयार केलेला आहे. आता आपण डायनिंग टेबल पण बघितला. आता आपण बघायचं त्यांचं किचन कसं एकदम अँटिक टाईप बनवण्यात आलेलं आहे. जसं तर हा जो बिग बॉसचा जो किचन आहे तो बघा तुमच्या हे कसा पद्धतीने बनवण्यात आलेला आहे बघा तुम्ही. तरी बोलता येणार नाही पण थोड्या वेळात आता हा जरा बिग बॉसला वेळेनुसार आलेला तर आहेच. पण बघा आता पुढे काय घडणार आहे काय नाही हे तुम्हाला सांगू. एक उत्तम कलाकृती तुमच्यासमोर सादर केलेली आहे. एक उत्तम असा एक बिग बॉस मराठी नवीन जो सीझन तयार केलेला आहे तो काय असणार ते पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळणार आहे. तर बघूया आता आपण पुढे काय होतं आहे. बिग बॉस काय टास्क टाकणार आहे हे आता येणाऱ्या तुमच्या पुढच्या ज्या एपिसोड आपले लागणार आहेत त्याच्यामध्ये मग सगळं दिसून येणार आहे. तर कृपया तुम्ही एकच गोष्ट सांगतो तुम्हाला, कृपया जर बिग बॉस बघत असणार किंवा बघायला तुम्ही सुरुवात केली असणार तर खरोखरच हा इंटरेस्टिंगच आहे. कारण की